श्रोते हो, नवरा बायकोचे नाते खूप खास असते, पण कधी कधी त्या पती पत्नीच्या नात्याला सुद्धा दुष्ट लागते. प्रत्येक नात्यात कधी ना कधी भांडणे होतात. आपण असे कुठेच ऐकले नसेल की नवरा बायकोने मध्ये भांडण झाले नाही. असे म्हणतात की ते 4 भांडे असतात तिथं ते वाजतीलच. तसेच प्रत्येक नात्यात हे भांडण आहेच. त्याचप्रमाणे पती पत्नीमध्ये भांडणे होतात, पण कधी कधी वाद जास्त होतात आणि मग दुरावा वाढू लागतो. सुखी वैवाहिक जीवनाची स्वप्ने तुटू लागतात. तुमच्या नात्यातील भांडणे आणि विवाद जर थांबत नसतील तर त्यासाठी या उपायांचा अवलंब अवश्य करा. नात्यात सुरू असलेला दुरावा दूर करण्यासाठी हा उपाय करता येतो. चला तर मग जाणून घेऊया की कोणते आहेत ते प्रभावी उपाय. पण त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा. श्रोते हो, नातं म्हटलं की त्यात हसणं आणि रुसणं हे आलंच. पण कधी कधी छोट्या छोट्या चुकांमुळे नात्यात वाद जास्त पेटतो आणि यामुळेच नात्यामध्ये दुरावा होतो. आणि कदाचित याचमुळे तुम्हीही पती पत्नी मानसिक तणावातून जातात. पण ज्योतिषशास्त्रात असे खूप प्रभावी उपाय सांगण्यात आलेले आहेत आणि हे उपाय तुम्ही अंमलात आणले तर तुमच्यामध्ये होणारी भांडणे दूर पळून जातील. ज्या पती पत्नीमध्ये रोज भांडणे होत असतील, सतत दोघांमध्ये किरकिर होत असेल, तर त्यांनी घरात शिव पार्वतीची मूर्ती अवश्य ठेवावी, त्याची रोज पूजा करावी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी देवाला मागणे घालावे. याशिवाय घराच्या उत्तरेकडील भिंतीवर भगवान विष्णू आणि लक्ष्मीजींचे चित्र अवश्य लावावे, कारण या 2 जोडप्यांना प्रेमाचे प्रतीक मानण्यात येते. पती पत्नीमध्ये सुरू असलेल्या भांडणांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कापूर हा देखील अतिशय प्रभावी उपाय आहे. कापूर हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे त्याचा उपयोग पूजेमध्ये केला जातो. याद्वारे तुम्ही तुमच्या पतीसोबतचे वाद दूर करू शकता. त्यासाठी पत्नीने उशीखाली कापूर घेऊन झोपावा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तो कापूर सकाळी उठून जाळावा. हा उपाय रोज केल्याने नाते सुधारण्यास नक्कीच मदत मिळेल आणि दोघांचे नाते घट्ट होईल. गुलाबाचे फूल हे देखील प्रेमाचे लक्षण आहे, हे आपल्याला माहीत आहे. फूल देऊन प्रेम व्यक्त करावे असे म्हणतात. तसेच पती पत्नीमधील भांडण संपवायचे नाव घेत नसतील तर दर शुक्रवारी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांचे दर्शन घ्यावे. त्यानंतर त्यांच्या चरणी 2 गुलाबाचे फुलं अर्पण करावीत. असे म्हणतात की हे काम मनापासून केल्याने पती पत्नीमधील कटुता नक्कीच कमी होते. तुम्ही पुढील उपाय देखील करू शकता की पती पत्नीमध्ये अचानक खटके उडत असतील आणि रोजच्या भांडणाच्या समस्या असून त्यातून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही दर गुरुवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा अवश्य लावा. त्यानंतर तुमच्या घराच्या चौकाच्या मध्यभागी एक दिवा लावावा आणि त्या दिवासोबत मिठाई सुद्धा ठेवावी. काही दिवसातच तुम्हाला या उपायांचा प्रभाव श्रोते हो दिसून येईल. जोपर्यंत तुमच्यातील भांडणे कमी होत नाहीत तोपर्यंत हा उपाय करत राहा. श्रोते, मी तुम्हाला जसे की सांगितले की शिव पार्वती आणि लक्ष्मी आणि विष्णूची मूर्ती लावायची आहे, तर ती देखील आपण लावून घरातील पती पत्नीचे भांडण नक्कीच कमी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया लवकरच असेच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.